एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. थँक्यू अनिता, तू माझ्यासाठी चहा. अहो तुम्ही चहा आणला? हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे कशाला हे सगळं? सरप्राईज. अहो 30 वर्ष झालीत आपल्या लग्नाला. मला तर प्रत्येक वर्षी पहिलंच वर्ष असं वाटतं. 30 वर्ष झाली. 31व्या वर्षाचा पहिला दिवस आपल्यासाठी. आज मस्त फिरायला जाऊयात, बाहेरच जेऊयात, तुला हव्या त्या ठिकाणी शॉपिंग कर. अहो काहीतरीच काय, घरात मुली आहेत, भाऊजी आहेत, अनिता आहे, ते काय म्हणतील? मला नाही वाटत घरातल्या कोणाच्या लक्षात असेल. हे म्हणता विसरभोळा आहे. हा आईच्या लक्षात असतं, पण ती स्वानंदीकडे गेली. पण अनिताच्या लक्षात असेल. हा अनिताच्या लक्षात असेल, पण तिला तू सांग. अगं आता मुली सुद्धा कॉलेजमध्ये जाण्याच्या गडबडीत असतील, विसरून जातील. स्वानंदीच्या लक्षात असेल, तिचा फोन येईल किंवा येईल सुद्धा ती. मग पण तिला समजू शकेल आपलं बाहेर जाणं. बेसिकली आपल्या बाहेर जाण्याने कुणाच्याही रुटीन मध्ये काही फरक पडणार नाही अंजली. पण बाहेर जायलाच हवंय का? आजपर्यंत घरातल्या बाबतीत सगळं तुझं ऐकत आलं, तुझा सल्ला नेहमी मानला. आज माझं ऐकायचं. तुला कळत कसं नाहीये? मी तुझ्यासाठी काही करत नाही ग. अहो पण तुम्ही घरासाठी करताय ना इतकी वर्ष, आणि मग घर माझं नाहीये म्हणून मला माझ्या बायको बरोबर एक दिवस मजेत घालवता येऊ नये, जिने एवढे वर्ष माझ्या बरोबर संसार केला, साथ दिली, माझ्या घरातल्यांना आपलं मानलं, माझ्या आईला माया लावली, तिची सेवा केली. तिच्यासाठी मी एवढं करू नये? नाही 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 अंजली, प्लीज प्लीज अंजू. बस 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 बस. हे हसणं असं 31, 32, 33, 50 वर्ष असू देत. पुरे आता. चला बाहेर. घ्या नाश्त्याची तयारी. बस ग बस. काय करताय तुम्ही? काय झालं? काय करतोय? हातात हात घेतलाय, एवढी वर्ष खांद्याला खांदा लावून संसार केलास, आयुष्य काढलं, आता साधा हातात हात घेतला तर काय झालं? अहो पण कोणीतरी बघेल ना. कोण बघणार आहे? आता येताना कोणाला बघितलंस तू? हे म्हणता लेक्चरला गेला असेल, मुली उठल्या सुद्धा नसतील आणि अनिता तिकडे स्वयंपाक करत असेल. हा बघितलं असेल ना, तर आपल्या पूर्वजांनी बघितलं असेल. ते सुद्धा आपल्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला कौतुकाने स्वर्गात पुष्पवृष्टी करत असतील. अॅनिव्हर्सरी आहे दोघांची. नुसतं वाजव टाळ्या. काय रे
या पोरीनं कॉलेज विलेज नाही का? आमच्या युनिव्हर्सिटीची वेडिंग अॅनिव्हर्सरी असताना आम्ही कॉलेजला जाऊ. हा डायलॉग मी म्हणणार होतो. अनिता तू पण सामील झालीस ना? हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. हे काय रे, या पोरीनं कशाला उठवलं सकाळ सकाळ एवढं? उठवतोय कसलं? रात्री कधी झोपला विचार. हो ना, आणि त्यांनी आम्हाला उठवला, त्या आधीच उठल्या होत्या. ते काही असो, पण ही पुष्पवृष्टीची कल्पना फॅन्टॅस्टिक सायल्या. थँक्यू. एक रिक्ती माझी आयडिया होती. नाही, माझी नव्हती, या दोघींचीच होती. हे तर काहीच नाही काका. काय नाही, काय नाही काका. मी काहीच सांगणार नव्हते, मी फक्त म्हणणार होते की हे तर काहीच नाही. आगे आगे देखो होता है क्या. म्हणजे काय काय ठरवलंय काय? मी सांगतो दादा. अहो बाबा काही सांगणार नाहीये, लक्षात आहे माझ्या सगळं. फक्त एकच आहे, एवढ्या सकाळी सकाळी उठल्यामुळे आता भूक लागली मला खूप. चला आता नाश्ता करूया. चला चला अनिता आपण जाऊ. काय आज तू काहीच काम करायचं नाहीये, आम्ही दोघी मिळून करणार आहोत. तू फक्त बसून राहायचं, आणि तेही काकाच्या शेजारी. अरे आणा लवकर, भूक लागली आहे. आजी, अशा किचनचा एक तोटा असतो बघा. काय काहीही बनत असताना समोर दिसत राहतं. खमंग वास सुटतो आणि भूक नुसती खवळते. अगदी खरं. हा तोटा नाही, फायदा आहे. पण आमच्या पेशंटची वाट लागते ना. लवकर आणा, भूक लागली आहे. बाबा आई कुठे? तिला खायचं नाही, ब्रेकफास्ट करायचं नाही? काय माहिती, मला भूक लागली, मी आलो. पण आईने रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाहीये. का? काय झालं? नाही म्हणजे तब्येत बरी आहे ना त्यांची? बस बस, बरी आहे, तब्येत बरी आहे. अरे कदाचित भूक लागली नसेल तिला. हो, आणि तशी पावसाळ्यात ना माणसाला भूक कमीच लागते. अगं असं कसं, ब्रेकफास्ट करायलाच हवा. मी बघून येते. नाही नको नको, थांबा, मी आईना सांगूनच येते की काहीतरी खाऊन घ्या म्हणून. तू 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 थांब बाळा, थांब. नको ग, मी बघतो ना. बाबा लवकर आम्ही थांबलोय. तुम्ही थांबू नका, तुम्ही चालू करा, मी आलोच. काय चाललंय? ही काही ही नको, तेच तिच्यावर फुल्ली ही झकास आहे. काय चाललंय, काय होतंय तिकडे बाहेर? सगळ्यांना वाटतंय की तुझी तब्येत बरी नाही म्हणून तू नाश्ता करायला बाहेर नाही आलीस, आणि तू इकडे काय कशासाठी या एवढ्या साड्या? असं काय करता? विहायांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तिचा वा बोलवणं आलंय आपल्याला. आणि काकूनी पुन्हा फोन केला होता. वेड लागलंय का तुला? काय करणार काय आपण तिकडे जाऊन? त्या गोड लोकांच्यात खोटं खोटं गोड हसत बसणार? मी नाही येणार तिकडे.
चला हो, जरा चेंज होईल तुम्हाला. अगं कसला चेंज? तिकडे ते खोटं खोटं हसून ना जबडा दुखायला लागतो माझा. सगळे नुसते तुपात तळलेले आणि साखरेत घोळलेले लोक, मला कंटाळा येतो तिकडे. कंटाळा जाईल उलट. चला. म्हणजे त्यांच्या लेकीने माझ्या स्वप्नामध्ये माती कालवली. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गोडव्यामध्ये मीठ नको कालवायला. बघा तरी काय गंमत येते ती. ललिता, मला ना कधी कधी कमाल वाटते तुझी. माझी कमाल कधी कधी नाही, कायमच वाटू द्या तुम्हाला. कारण कमालीचीच चीज आहे मी. सत्य आहे. हे बाई, काय डोक्यात काय आहे तुझ्या? अजून तरी काही नाही. तिखट मीठ फोडणीचं सगळं साहित्य इथे. जिथे गंमत नसते ना तिथे गंमत आणायची. बेचव भाजीला कशी वर्ण जिवंत फोडणी घातली ना की थोडा जाळ होतो, ठसका लागतो, पण पदार्थाला झणझणीत चव येते ना तसंच. त्यांच्या त्या गोडव्यामध्ये जाऊन जरा झणझणीत फोडणी घालूया. चांगला ठसका लागला पाहिजे त्या देशपांड्यांना. त्यांच्या लेकीने माझ्या बाबतीत जे केले त्याची किंमत कधी मोजणार आहेत देशपांडे? ती किंमत त्यांनी आजच मोजायला हवी. लग्नाच्या 30व्या वाढदिवसाच्या दिवशी. आई येतील ना, रागावले आहेत माझ्यावर. अगं स्वानंदी, आवरलं की नाही तुझं? अगं नील सुद्धा अजून आलेलं नाही. आवरा पटकन. येतील. आवरा पटकन आवरा. काय ग स्वानंदी, कसला एवढा विचार करतेस? अगं आई बाबा येतील ना, म्हणजे ते नाही आले तर घरी काय उत्तर देऊ? येतील, काळजी करू नकोस. स्वानंदी, कशी दिसते मी? छान दिसताय. थँक्यू. अहो, ते गिफ्ट कुठे ठेवलंय तुम्ही? सगळं रेडी आहे. हे बघ इकडे गिफ्ट. काय तू पण ना. अरे चला. अरे नील, कुठे होतास? निघायचं, आपल्याला उशीर होतोय. दादा, मी आपल्यासाठी टॅक्सी आणायला खाली गेलो होतो. आपण एकत्र जाऊ शकणार नाही आहोत. 2 टॅक्सी आणल्या. तू एक काम कर, तू, आजी आणि वहिनी तुम्ही एका टॅक्सीने पुढे निघा. मी स्वानंदी आपल्या बाबांना आणि आईला घेऊन येतो. पण येताना गिफ्ट आठवणीने घेऊन ये. हा. चल चल आजी, चला निघूया आपण. निलिमा चल लवकर. चल चल चला, तुमची बॅग घेतलेली आहे मी. चला या रे लवकर. मी निघू? चल. हो, गिफ्ट. हो हो, थँक्यू. त्यांना घेऊन ये लवकर. हो. चला निघायचं ना, उशीर होतोय. हो. छान तयार झालीस तू. आणि तू आमच्या बरोबरच येतेस ना, नाही आमची खास आहेस ना तू, म्हणून म्हण. आई थँक्यू. मला वाटलं तुम्ही माझ्यावर रागवलात आणि येणार नाहीत कार्यक्रमाला. अगं असं कसं? तुझ्या माहेरी एवढा आनंदाचा छान दिवस आहे, तू एवढी आनंदात आहेस, तुझा आनंद वाढवायला येणार नाही का आम्ही? चल. हो. चला पटापटा आवरा. हो. ज्या कपड्यांना इस्त्री करायचे ते घेतलेत का? ते खोस ते तिथून. जुईली, मी काय म्हणते, सरबताचे जग फ्रीज मध्ये ठेवलेस ना, आता पाहुणे यायला सुरुवात होईल. पाहुणे आले की त्यांना पहिलं सरबत तू द्यायचं. आई हाय काकू. हाय. बघ, 100 वर्ष आयुष्य आहे ना, तू पाहुण्यांचं नाव घेतलंस आणि हे दोघं आले. मी काही पाहुणी आहे का? एक मिनिट. सगळ्या मोठ्या बायका म्हणतात की एकदा सासरी गेलेली मुलगी माहेरी परत आल्यावर पाहुणीच असते. बर बर, कळलं. काय काका, जोरात तयारी चालू दिसते. जोरात म्हणजे भय झालास तू. ललिताबाई आणि माधवराव नाही आले? नाही, ते नील बरोबर येतील. त्याच्याबरोबर काय येतात? कारण ते त्याचे आई वडील आहेत, माझे आई वडील नाही येणार आहेत.
सॉरी 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 गुणी आहेस बरं का पण तू. मी गोळ घातला आणि तू सांभाळून घेतलंस मला. तुझ्या जागी अनिता असती ना उद्धार झाला असता माझा. ऐकलंय मी. चालू ना तुमचं मी आलो. बरं कोण कोण पाहुणे येणार आहे? तुम्ही दोघं आलात, स्वानंदी त्यांच्या घरची मंडळी आणि आय थिंक बाळाचा नाही येणार. बस एवढेच पाहुणे येणार आहेत ना? अरे हो, वच्ची आता सुद्धा येणार आहेत ना. बच्ची आत्या? ओ गॉड. येऊ का ग? वच्ची आत्या आली ना? अगं बाई ग, माझं भैया ते कसं आहे ग? कसं मस्त. ये. काय बाबा? मस्त. बरं आहे ना? ठीक. आलेच मी. कशात? अरे बरं झालं लवकर आला. अगं आई, हे बघ, हे ना गुलाबजाम आणले ते आताच ते सगळ्यांना. पण कशाला एवढं? आणि जेवणासाठी दुसरा पदार्थ आणलाय. काय बच्ची आत्या तुम्ही पण. चल आले. हा हा. थँक्यू रे बाबा महेश, थँक्यू. आता कशासाठी म्हणते का म्हणते हे नको विचारत बसू, तुला माहिती आहे. हो आत्या, मला सगळं माहिती आहे. आणि मला कशाला थँक्स म्हणताय? ही सगळी आयडिया स्वानंदीची होती. आत्या, जे झालं ते खूप विचित्र झालंय, पण चला, माझे फायनली डोळे उघडले. बच्चा क्या या गुलाबजामुन. हो बाई, एवढ्या लवकर? तुम्ही घरी केलं? हो घरी केले मी. बघ बघ कसं झालं. खाणं नवीन. अगं खाते ना. थँक्यू जुली, मस्त आहे, खरंच छान झालाय. मी देते ना. अगं घे. आई अगो बाई, माझं ते पिल्लू कसे दे. स्वानंदी, अगं बाई, ललिता ताई या या. नमस्कार नमस्कार. बरं झालं आलात. नील आणि बाकीचे कुठे आहेत? इंद्रनील आलाय आमच्याबरोबर, टॅक्सीचं बिल पे करतोय. बाकीचे येत आहेत मागून. या ना या आत या ना. बरं झालं आलात. ये ललिता. ताई चल ना. अगं हो हो, अगं हळू ये. आल्या आल्या हवरटासारखं खायला बसलात ना. सवय काही जात नाही हो तुमची वच्ची मावशी. माझ्या सवयीकडे बरं लक्ष आहे तुझं अजून. म्हणजे काय? अगं घाई झाली निघताना. मीच बनवले ना. चव घेताना आले घरी म्हणून घेऊन बघते बरं झालेत की नाही. आणि काय ना ललिता, कुठल्याही खानदानी बाई भरल्या घरात जाताना असं गोडाधोडाचं घेऊन जाते. ती पदर आणि पर्स हलकावत ती जात नाही. तुला काय कळणार म्हणा. छान झालाय. आली तुझी मैत्रीण. या. येऊ का? बाई मस्त. तुम्ही कशा? बायको कसं आहे? मस्त मस्त. हे काय, तुम्ही दोघी बोलायला लागलात? तुझी मेहरबानी. माझी? मी काय केलं? मी काय केलं? मूर्खपणा केला असता.
स्वतःला हुशार समजण्याचा मूर्खपणा, स्वानंदीला कमी लेखण्याचा मूर्खपणा आणि सगळ्यात जास्त स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा केलायस तू, कळलं? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नीट सांगा जरा. बच्ची मावशीला घरी आणण्यासाठी स्वानंदीने महेशची मदत केली आणि मला गप्प करण्यासाठी त्या दोघांनी मिळून तुझ्या अकाउंटमधनं 10 लाख काढले, ते मी तुला दिले. काय कळलं? काय केले? आई आणि ताई एकत्र आल्या, आता काहीतरी करायला हवं.